नमस्कार मंडळी. प्रत्येक बाप हा आपल्या मुलासाठी झटत असतो. त्याला सुखसोयी उपलब्ध होतील याची काळजी घेत असतो. पण मुलाचा धरलेला हात हा कधीतरी सोडावा लागतोच. आणि त्या मुलाला त्याच्या पायावर उभं राहायला द्यायचं असतं. पडत, लंगडत, खरचटत त्याला चालू द्यायचं असतं. आणि हे ज्या बापाला कळतं तोच बाप आपल्या मुलाचा विकास करू शकतो, त्याचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो. आणि तोच बाप हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. उलट जो मुलगा आयुष्यभर आपल्या बापाचा हात सोडत नाही, तो त्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल नसतं. मंडळी, मी हे तुम्हाला तत्वज्ञान का सांगतोय त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे या विधानसभा निवडणुकीत घडलेलं आहे. माहीम मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार कोण आहेत? अमित ठाकरे आहेत मित्रांनो. हे अमित ठाकरे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित ठाकरे यांचा राजकारण हा पिंड नव्हता. मात्र मागच्या काही वर्षांपासून अमित ठाकरे यांनी मनसेच्या संघटनाचं काम हाती घेतलं. संघटना बांधताना ते महाराष्ट्रभर फिरले, अनेकांच्या संपर्कात आले, कार्यकर्त्यांना भेटले, त्यांची सुखदुःख जाणून घेतली. आणि मग एक परिस्थिती अशी निर्माण झाली की हे जे मनसैनिक आहे त्यांनीच आग्रह धरला की अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवा. पण राज ठाकरे त्याला तयार नव्हते. आणि राज ठाकरेंनी कधीही अमित ठाकरेंना पुढे देण्यासाठी स्वतःचं वजन खर्च नाही केलं. त्यांना सभा समारंभाला स्टेजवर देखील बसवलं नाही. अमित ठाकरे आपल्या आई बरोबर खाली प्रेक्षकांमध्ये बसलेले असायचे. आजही दिसतात मित्रांनो. अमित ठाकरे यांनी स्वतः प्रयत्न केले, मनसैनिकांना आवडले, आणि मग त्यांनी आग्रह केला त्यावेळेस राज ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली. खरं म्हणजे अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुत्र. जर राज ठाकरे यांनी ठरवलं असतं तर अमित ठाकरे यांच्यासाठी एक मतदार सिक्युअर देखील त्यांनी केला असता. राज ठाकरे यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. मग ते भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा विरोधी पक्षातले देखील. राज ठाकरेंनी जर ठरवलं असतं की माझा मुलगा निवडणुकीला उभा राहतोय त्यामुळे तुम्ही लढू नका, तर कोणीही नाही म्हटलं नसतं. पण राज ठाकरेने ते केलं नाही. मंडळी, आठवतंय 2019 मध्ये वरळी विधानसभेमध्ये असेच एक राजपुत्र निवडणुकीला उभे राहणार होते. आणि त्यासाठी तो मतदारसंघ पूर्णतः सिक्युअर करण्यात आला. एकतर तिथे विद्यमान आमदार होते सुनील शिंदे, ते बाजूला गेले. विरोधात होते सचिन अहिर, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांचं आव्हान उभं राहील राजपुत्राच्या समोर, म्हणजेच आदित्य ठाकरेंच्या समोर. तर त्यांनाही शिवसेनेत म्हणजे आपल्या पक्षात घेण्यात आलं. आणि अशा प्रकारे तो मतदारसंघ सिक्युअर केला. आणि त्यानंतर उबाठांचे पुत्र आदित्य ठाकरे तिथे निवडणुकीला उभे राहिले. अशी गोष्ट राज ठाकरे निश्चितच करू शकले असते, पण त्यांनी ती केली नाही. आणि त्यांनी अमित ठाकरे यांना जो मतदारसंघ दिला तो मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. या माहीम मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार नितीन सरदेसाई हे मागच्या 2 निवडणुका पडलेले आहेत.
तिथे ते विजयी होऊ शकले नाहीत. 2014, 2019 आणि त्या मतदारसंघामध्ये जिथे आपण आकडेवारीनुसार म्हणू शकू की तो मनसेसाठी केकवॉक नाहीये, तो मतदारसंघ अमित ठाकरे यांना दिला. आणि पुन्हा त्यांच्या समोर कोण, तर शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत. मंडळी, सदा सरवणकर हे 3 वेळा माहीम मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. 2004, 2014 आणि 2019 सलग 2दा ते या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि एक 2004. त्यामुळे सदा सरवणकर हे तसं तगडं आव्हान हे माहीम मतदारसंघात आहे. आता राज ठाकरे यांचे शिंदेची खूप चांगले संबंध, त्यानंतर फडणवीसांशी खूप चांगले संबंध, एकंदरीत महायुतीशी खूप चांगले संबंध. राज ठाकरेंनी जर इच्छिलं असतं तर या मतदारसंघामध्ये सदा सरवणकर यांच्यासोबत काहीतरी कॉम्प्रोमाइज ते करू शकले असते. पण राज ठाकरे यांनी ते केलं नाही आणि आपल्या मुलाला सांगितलं, तुझी गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर समोर गोलंदाज किती महान आहे त्यावरून तुझी फलंदाजी किती महान आहे हे सिद्ध होईल. आणि समोर तर वेस्ट इंडिजचे पूर्वीच्या काळचे गोलंदाज, आता अमित ठाकरे कशी फलंदाजी करणार हे महत्वाचं. हे महत्वाचं. राज ठाकरेंनी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. आणि या सगळ्या रणधुमाळीत तावलून सुलाखून ज्या वेळेस अमित ठाकरे निघतील त्याच वेळेस ते पुढे संघटना चालू शकतील. आज अमित ठाकरे माहीम मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. तिथे उबाटा सेना आपला उमेदवार देणार नाही वगैरे वगैरे काही काही बातम्या आल्या होत्या, पण तसं झालेलं नाही. त्या फक्त बातम्या होत्या आणि त्या होत्या वरळीसाठी. त्या बातम्या हे सांगत होत्या की अमित ठाकरेंच्या विरोधात उबाटा सेना उमेदवार देणार नाही, पण उमेदवार दिला गेला आणि महेश सावंत हे उबाटा सेनेचे उमेदवार आहेत. अशी ही त्रिरंगी लढत या माहीम मतदारसंघात होणार आहे. आणि इथे अमित ठाकरे यांच्या निवडणूक राजकारणातीलचा कस लागणार आहे, अक्षरशः कस लागणार आहे. आणि त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. असो, अमित ठाकरे या कसोटीवर खरे उतरतील अशी आपण इच्छा करू. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.